अगं म्हटलं कुठे चालले व? काय झालं? काही नाही. तिथे खत टाकायचं चालू आहे तर ती बोल हे पाहून राहिले ते सालिग्राम भाऊ मजूर पाहून राहिले तो म्हणलं पाय तू मग अशी होका तर जातो खत टाकेली काहून काय झालं? असं माय खत टाकायचा हो का आहे का मग आज तुम्हाला? सांगू माय म्या म्हणलं रिकाम पणच आहे का? काय माय उसात बी आराम ना करत. हा जीवाची जशी कायची कितली पाहिजे, जसा आराम बी भोगला पाहिजे म्हणलं. हमेशा पाहिलं तर काम काम काम, जसा जीवाला आराम बी पाहिजे. तुला काय काम आहे? नाही माझ्या जीवाचा आराम होता तर होईलच. तुला काय काम आहे? तुला एवढी मी काळजी पडली? बोल कसे थांब आहे तुम्ही तर. अव सांग माय आता मी नाही काळजी करू तर कोण करेन तुमची काळजी? हा मला का काळजी नाही का? मग काय काम असणार आहे माय बी? म्या काय म्हणलं जसं म्हणलं आता जगण्याचा बोल कसा नांदा चालू आहे. मामाच्या घरी जातो बोल कसा नांदा लावून राहिला. मामाच्या घरी जाऊ मामाच्या घरी जाऊ. आता त्याचा मामाही भल्ला मेला एवढा कलेक्टर आहे उलसाकी आले रिकाम पण नाही त्याचं. हा एवढं पोरग जीव तोडून राहिलं पण बया बया हे आले रिकाम पण नाही ना त्याचं. तसं म्हणसान ना तर खरंच त्याचं रिकाम पण नाही. मग काय मग त्याचं काम पण नाही तर तुम्ही एसटीत बसान चालले जा. तुम्हाला जायचं आहे का? मग जा ना मग एवढं काय फिरून बोलून राहिले. मला वाटलंच. काय म्हटलं हा माणूस तर काही नाही नाही म्हणत. लेकराच्या आनंदाच्या पुढे तर कुछ नाही म्हणत नाही. मला काही असं जायचं काही एवढं हे नाही. आता मा काय माय आता झालं काय ना काय माय बापाच्या भेटीच्या वाटते. माय जशी यात काढते आली नाही सुषमा लय दिवसाची आली नाही. पण मला बी कळते ना आपल्या घरीच आता सासूबाईच्यानं होत नाही ना काही. त्याच्या भरोशा धंदा पाणी घर टाकून जाणं सोबत नाही ना मला बी. आता नयन सैन लग्न झाल्यासारखं आता कसं रसाईला जाणं म्हणा का दिवाळीला जाणं म्हणा नयन सैन पोरीसोरीचं काम आहे ते. आता आपलंच काय राहिलं माय आता झाले लेकरं मोठे जसे. माय मायची जात भल कशी येडी. तिला तर वाटते की तिची पोरगी म्हातारी वय लोक माहेरात या तिचा जीवात जीव असे लोक तरी यावंच. माय भल कसा जीव तोडते तिच्यासाठी म्हणतो रातभर जातो मायची भेट घेतो आणि येतो. बरं मग जा ना. जा सकाळून जा दिवसभर राहा रात्री मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी चालली येतो. लेकर राहते तर राहू दे वापस त्याचा मामा आणून दे. हो पाहतो ना पण आहे पा तर ती गेलं की नाही माय मग रायच म्हणते. माई मग मोठी भाऊजाई बी भल कसा नादा लावते. पावन चार केल्याशिवाय जाऊच देत नाही म्हणते. वंश मी तुम्हाला वंश म्हणते ते मले तिकडली वैदे घाटावरची ते मला वंश वंश करते ना. आपण ननदले कसं ननद म्हणतो की नाही ते वंश म्हणते. तर तिच्या अंगली भाषा आहे तो ते ना म्हणते वंश जाऊ नका जी दाय टाकतो पूर्णाची अनुस नस लयच लागे जीव तोडते. तिच्या घरी मग किती म्हणलं तर एक दिवस राहच लागते. एक दिवस लायण्याच्या घरी आता माहेरात गेलं म्हणलं तर 2-4 दिवस कशी मोडतात माय. नाही तर तुम्ही धरूनच ठेव सांग. रातभरासाठी गेली जाय म्हणलं तू 2 दिवस राहिली. नाही तसं तुमचा काही असा उपट स्वभाव नाही म्हणा पण तरी बी. बरं का हाय तू चालली का 15 दिवसासाठी? जाय मग मा काय लोक समोर होका काय तिकडे हुकून राहिली. तुला म्हटलं ना तिकडे सौदा चालू दिली एखादा गडी सापडला ते भाऊ घेऊन जाते. मला काम नाही इकडे मी जातो तर तुला काय करायचं तू जाय. तो भाले फोन कर तू काय तो हिशोबाने काय आहे तर मला जाऊ दे मा होका जाईन काल तुम्ही मजुरी काय पाडतो. काय माय भलताच कठोर माणूस असा म्हणत नाही उलसाठी चाल मी तुला फाट्याला नेऊन देतो त्या एसटीत बसून देतो. हा म्हणते जाय आता सांग आता उन्हातानाचं बाईची जातणी उली उली लेकरं घेऊन का फाट्याला पैदल जाऊ का? उशीक माणूस की नाही माणसाले. नाही तर बाई बाकीचे नवरे पाहिले तसं नवाई वाटते. असं ढुरकून बाईकले गाडीवर बसवतात सासूरवाडी नेऊन काय देतात न्यायला काय जातात. हा माणूस तर बाई काही कामाचा नाही बाई निरा. म्या काय म्हटलं जगण्याचे बाबा म्या म्हणलं जसं म्हणलं फाट्याला पतलं नेऊन दिलं असतं एसटीत बसून दिलं असतं आम्हाला तर झालं. आता उन्हाळ्या पाय बोल कशी गर्दी राहते म्हणलं एसटीनं. मारी कंपन नाही ते तू तो हिशोबाने जाय. मी तुला भाड्याली बसत तुझ्या कबरीचा भाऊ तुला घ्यायला नाही येणार तर मी येत नाही रे बा नेऊन घेऊन द्यायला नाही येत. रोज कायले पाडू मी चाललो मी तिथं मला सौदा भेटला तर 2 दिवसाची मजुरी आहे माई. काय रे काय झालं काय म्हणते ते पोरगी? आलं बुडग हे बुडान बुडी तर काय बाई मला आयुष्याला पुरतात का काय सांगा. उलसक मा मायराचं नाव नाही कळलं की लागली येईल तर काय 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 पोटात काय येते काय सांगा. पातच टाकते आता पाणी बिचका. म्हणलं मामाजी काही नाही म्हणलं पा म्हणलं तुमचं पोरग उलशिक माणूस की नाही शिकवली म्हणलं तुम्ही पोराले. हा सांगा आता मी बाईची जात लेकर घेऊन उन्हातानाची त्या फाट्याला पैदल जातो तर तुम्ही एसटीची वाट पाहतो. हा एसटी नाही भेटली तर काल्या पिल्या गाडीनं मी आता जाऊ सांगा. आता मा भाजरी कंपनी नाही म्हणून उलसक म्हणलं तुमच्या लेखाले इथं नेऊन द्या म्हणून. आता गाडी आहे ना घरची तरी मी म्हणलं हा माणूस असा करते. पा म्हणलं मामाजी तुम्ही तर म्हणता की तो अनावरालाच तो पुढे पुढे पैती पा म्हटलं तुमच्या डोळ्यानं. काल तुझं होबास काय करू नको. तू सांगितलं ना मारी कंपन नाही जा असेल तर जाय ना तर मुकाडा घर राहा. काही नाही बाबा ते चालले त्याच्या मामाच्या घरी जाऊ दे काही नाही. तुम्ही काय आज जाऊ नका म्हणलं ते गाय घेऊन काय मी दलगरात टाकली ते गाय. आता दलगार बी बंद होते ते उन्हाळ्याचा तर काही नाही तरी तो माझ्या भाऊ नेत जाईन म्हणलं
आणि लागे सकाळून नेते नीन म्हणे आणि 1 वाजता घरी घेऊन येत जाईल म्हणे डोरमॅटला नेत जाईल. तसंच काय यार जंगलायनच काय राहिलं बाबा. चाल ऊन आहे आता. हा नीट जाईन पाणी गिनी पासून आणत जाईल. तुम्ही घेऊन नका जात जाऊ आता. अरे काले फुकटची दलगर्दी देतात त्याले. अवे काही नाही जंगलाईनं. मी म्हणतो मी नेतो आपल्या धुऱ्यानं जसे कसे तरी तयात पाणी पेतात तर तेवढाच त्याचे पाय मोकळे होतात. मला काय धंदा आहे फुकटची बसल्या बसल्या भाकर खायचं तेवढं मी गाय बी नाही चालू शकत काय. त्याची बी मजुरी देतो आता तू त्या मातेने काही बी लावलं तू आता. हा काही गरज नाही मी नेतो. मी जिथं आहो तिथलं होते माझ्या तिथलं करतो मी. अरे जंगलात काही नाही काहीच नेत नाही तू अतिच फिरवीन तो घटनावर घेऊन येईन ढोर घरी. हप्ता नाही झाला तर दारात पैसे लिहीन. मग येऊ द्या काही नाही. 1000 रुपये हप्ता नाही घेत तू. बोललो मी त्याच्या संग झालं समजा बरोबर आहे ते. उन्हातामध्ये तुम्ही हिरू नका. 10 वाजता ऊन होते तिकडे घाजीव गायबर लहान पडले तिकडे जंगलात कोण येईन तुम्हाला शोधेले. हा आता कडा घरी राहायचं आहे. ऊन का थोडं नाही कोण राहिलं म्हणलं घेऊ द्या किती घेतात हप्ता. झालं मा बोलणं त्या मामा संग नेतात ते ढोर काय आणि लागे ते आणखी नाही ते संध्याकाळची पाणी पाजायचं फक्त दिलं मग. हा मग सकाळून ते करतात सगळं. बसून खाऊ घाल बापाले. काय आता या बुड्याच्या काही गाय बी चोरणं होत नाही. हा गप्पा तर भले टमाटम करते. चहाच्या शिंगला उलसा कुशीर नाही झाला तर लागे झाला नाही का चहा करते. आणि बोला तोंडात जीव आणि करेले काहीच नाही. एक गाय नाही चोरले जात लहान झालं बाई मामा हेरा असे बुडे बाडी असे उलशिक बसेल मस्त चालू म्हणलं मग लेकाचं हित मग थोडं हित नाही करत म्हटलं. हे पा हे उलसक हित नाही बाई पोराचं. साजरं बसून टप्पू हाणतात मग उलसाक धंदा सांग. आता का गाय युक्त गाय आहे बापा. तिला चोरायला न्यायली बी तिला बी धल करत टाकलं. धन्य हो माय बाई खरं ना. श्रावण बाळच आहे बाई माघरचा माणूस. धन्य माय बाई. पण माय बापाला काही काळजी नाही व माय बाई उलशिक काळजी नाही माय. आता म्हणलं नेलं असतं तर लोकांना तर झालं नसतं का. नाही सांगितलं ना एकदा तू गेलीस नाही होती काय करून राहील तू. तो भावाले फोन कर. तो भावाले फोन कर नाही तो बाबाले बोला आणि चालली जाय. मारी काम पण नाही. लस तो भाऊ फोन करीन तो बाबा फोन करतील तर येईन मी तुला घ्यायला. घेऊन नाही देत मी. हा मारी काम पण नसतं तर द्यायला गोट दिले असतं नेऊन. मला इकडे होका भेटून राहिला मी काय फुकटचं काम आहे हिंडू आम्हाला. कोणतं अर्जंटचं काम आहे ते. बाबा लग्न आहे का सुख दुःख आहे द्या रिपोर्ट. हो ना हो. माहेरात झालं म्हणजे काय काय एखाद्या लग्नात जा लागते नाही तर मरणात जा लागते. अडी पडीली म्हणतात तर जास्त लागत नाही. माय बापाचं काही मन नाही. त्याचं काही जीव नाही तुटत लेकीसाठी. समजा इकडचंच होते बरं. इकडच्याच लोकायला दयामय आहे. इकडच्याच लोकायला सर आहे. माया इकडचे गोटे ते का 5,000 फुट्टे काही नाही. मायला ते ना मला तुम्हाला हा बरं आहे. मेले तर ने जा बाबा 2 रोजासाठी नाही तर तावागते बी म्हणसा. मारी काम पण नाही. आता म्हातारी माय वाट पाहिजे बापारी वाटते. आली पाहिजे लेकरात भर राहिली पाहिजे म्हणून जीव तोडतात ते. पण काय माय बाई तुमच्यासारखे काय कहणार आहे. बरं आहे बाबा काही नाही जात राहू द्या. आता तर भावाच रिकाम पण नाही मला. तू लय कलेक्टरच आहे काय म्हणता आता. अरे का होय काय झालं जातो म्हणते ते बोर घेतो मग जाऊ दे ना. मग तुला काही काय तुला काय मीटर जोडून राहिलं तिच्या बाप्पानं बोला आलं असेल. हो ना सांगा ना मामाजी आता. हा आता तुम्हाला नाही वाटत का तुमची लेक आली पाहिजे. तसं माझ्या बापाला वाटते की मी बेरातभर गेली पाहिजे. आता नाही मा भावाचं रिकाम पण. हा तर तू गेले म्हणलं तर लोक नेऊन द्या तर मला म्हणतात एसटीत बसून चालली जाय. सांगा हा 2 लेकरं थैल्या कसं जाऊ मी आता. हा आता नेलं या माणसानं तर काय होते काय. माय बाप इतकं म्हणलं हे सामान पान करतात. माय बाई तेल तर वाटे जवळ आला म्हणजे देवाचा लागी काय. आणि या माणसाला उलसा खरीत नाही. हा अहो तू सांगून राहिला तू मॅटच करू डोक्याला जशी हलकाय का डोकसं. तू सांगून राहिला मला खताचा हुका येऊन राहिला. तू काय डोकसं खाऊन राहिला. थांब मग महिनाभर मग महिनाभर पाणी पडलं की सांगा मामाजी आता. हा पाणी पडल्यावर पेरणं पाण्याचे दिवस चालू झाल्यावर हा माणूस नेते का मला. हा कसं करतात मग पाकाचे हे कोण आहेत लय दुग्गडपणा करतात नाही ना. होय नेणार त्या पोरी रे इतकी जीव तोडून राहिली तर. हा माय बापानं बला आलं असेल तेच बी वाटते लेक आली पाहिजे. आता नेऊन देणं तुला काय हलकं बारी होऊन राहिलं तुला हो का आला का कायचा. मी जाईन तावरचा त्या पैसा घेतला का कोणाजोडचा. मी जातो ना तावरचं काय होतं बा काम काय खताचं कोणाचं खताला चालला होता. मी जातो एका दिवसाचं काम नेऊन दे फक्त ते चालला ये. हा जाय मामाजी सांगा बरं बाई. मी तर ज्याला त्याला सांगतो मा सासरा देव माणूसच आहे. खरं बाई बाई इतका विचार पण तो इसून येत जा कोण नाही करत व माय. खरं बाई देव माणूसच आहात तुम्ही. काय म्हणलं ऐकलं ना. आता मामाजीने काय म्हणलं तुम्ही घेतलं येशील हो का. तर मामाजी जातील तुमच्यावरची एका दिवसासाठी काही गोर नाही. तुम्ही फक्त आम्हाला घेऊन द्या चालली आहे. पाणी नका पिऊ कोणी म्हणणार नाही तुम्हाला पाणी प्या. जा रे लवकर ये जा रे लेकरो. तुम्ही नसले की आम्हाला बी गमत नाही लेक काय सांगा. लेकर घरी असले की जसं घर भरल्यासारखं वाटते. जा त्याचे आबाले वाटते तिकडे बी आले पाहिजे. जाय रे मनोहरचा कोणाचं होतं सांग रे बाबू सांगतो त्याला मग बाबा येतात म्हणा बा.
हा कामाचं काही टेन्शन नका करू म्हणा, त्याला बरोबरीनं करतो मी, तू काळजी नको करू, फक्त काळजीनं चालला येतो बाबू वापस. माझ्यानं होणार नाही म्हणून. अरे बाबा नाही नाही, झाला का तुम्ही होका घेतला नाही, घेऊन राहिलो तो, घेत नाही मी होका. तुम्ही नका तू तुमच्याकडनं उन्हात कट टाकणं होते काय काही बी. होका घेत नाही मी, राहून देतो, नेऊन देतो इले. नाही माय बापाची याद आली इले. मग काही घोर नाही, घेतला नाही ना, जाऊ दे. अरे लेकराच्या सुखा पुढे काय पैसा आला का रे, मजुऱ्या पैसा काय आयुष्यभर कमावते माणूस, भेटतेच मजुरी, तिकून आल्यावर भेटते काही ना काही खोर नाही, जाय नेते येले बे. वा वा, मनोहरची माय, दे बरं थंड पाणी, दे बरं प्यायले. त्या हांडीले बोंदरी बांध एखादी, सासर थंडगार पाणी होते त्याच्यात. का बघ काही काम होतं तुला बाबाच्या त्या इशय करण्याचा? तुला म्हटलं होतं भाले बोला म्हणून, आता बापाले बोला. अगं मा भावाचं सगळी काम पण नाही म्हणून म्हणून राहिली तुम्हाला, नाही तर मा भाऊ सारा पटपटी घेऊन तुमची गरज बी नसती. बाई माय बल कसा जीव तोडून राहिली मला घरा लोक न्या, फक्त सोडून द्या गाडी पलट, काहीच नका, ते पाणी बी नका पिऊ एका परी झालं, फक्त नेऊन द्या आम्हाला. मी बाट तयारी करतो. जगण्या बाबू बरोबर कपडे बाबा नेऊन देतात आपल्याला.